कालपासून जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये केवळ गावखेड्यातूनच लोक आलेले नाही आहेत, प्रचंड प्रमाणामध्ये लोक आलेले आहेत, आज पण येत आहेत। परंतु काही शिकलेले MPSC करणारे विद्यार्थी देखील इथे आलेले आहेत। आरक्षणाची मागणी आहे, त्यांच्याशी आपण या आरक्षणाच्या मुद्द्यावरती थेटपणाने बोलणार आहोत। काय नाव आपलं? माझं नाव किरण बनसी पाटाडे। कुठून आलात? मी छत्रपती संभाजीनगर मधला रहिवासी आहे, पण मी पुण्याला 3 वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करतो। माझं काय 3 वर्षापासून 2-3 मार्कांनी सिलेक्शन जात आहे, तसे की आम्हाला मराठा समाजाला आरक्षण नसल्या कारणाने आमच्या आईवडिलांनी कावड कष्ट करून लाखो रुपयाचं कर्ज काढून आम्हाला इंजिनिअरिंगची फीस भरली। आज देखील मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना माझे आईवडील माझे कर्ज फेडत आहे। त्यासाठी मी आज जरांगे पाटलाला सपोर्ट देण्यासाठी, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माझे सर्व बांधव सारे इथं आलेले आज आझाद मैदानावर। मी सरकारला एवढीच विनंती करेन की सरकारने लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावा आणि आम्हाला 50% मधलंच आरक्षण द्यावा। आमच्यावर लादलेलं आरक्षण आम्हाला नको आहे, त्यामुळे नकोय ते सर ते घटनेत बसत नाही सर ते आरक्षण, त्यामुळे आम्हाला नकोय। मला काय म्हणून आरक्षण पाहिजे? आम्हाला OBC मधूनच आरक्षण पाहिजे। यस, कुणबी म्हणूनच पाहिजे। तुम्ही कुणबी म्हणून आरक्षण मागताय, प्रमाणपत्र मागताय, परंतु आंदोलन जे आहे तुमचं म्हणजे अगदी त्या टोप्यांवरती लिहिलेलं 1 मराठा लाख मराठा, मागणी तुमची कुणबी म्हणून आहे, आंदोलन तुम्ही मराठा नावाने चालवता। नक्कीच सर, मी तुम्हाला सांगेल, पहिला आमचा शेतकरी वर्ग खूप श्रीमंत होता, पण कालांतराने तसे तसे दिवस ढकलत गेले तसे 100 एकर जमीन असणारे तो आज अर्ध्या एकरावर येऊन थांबलाय। त्याला यात चुकी कोणाची? तुमचीच ना? आमची चुकी कसं म्हणता येईल सर? तेव्हा आम्हाला 100 एकरची जमीन तुम्ही नाही टिकवू शकला, ती 1.5-2 एकरवरती आली। सर कालांतराने कमी होऊन जाईल ना, आमचे मुलं बाळ त्यांना जमीन कमी होत चालली ना, आता गुंठ्यावर आलेत लोक, आता कसं होणार? जमीन कमी नाही झाली, जमिनीची वाटणी झाली असं म्हणा। हा सर, वाटणी झाली, त्यामुळे वाटण्या होत गेल्या, त्यामुळे आम्हाला आता आरक्षणाची खूप गरज आहे। आमचा मराठा समाज नोकरीमध्ये खूप मागास आहे, हे मी स्वतः अनुभवलंय। आणि किती टक्के आहे समाज? 43 ते 44%। नोकऱ्यांमध्ये किती? फक्त 10% आरक्षण दिलेलं आहे। नोकऱ्यांमध्ये किती टक्के आहे? साधारणतः 7 ते 8% असेल, जास्त नाही। म्हणजे काय आकडेवारी आहे का? तुम्ही आता MPSC चे विद्यार्थी आहात म्हणून हे प्रश्न विचारतोय तुम्हाला। 7 ते 8% आहे सर, नक्की। पण तेवढंच मुद्दा आहे की तुम्ही कुणबी म्हणून सर्टिफिकेट मागताय, तुम्ही बॅकवर्ड म्हणून सर्टिफिकेट मागताय, आणि जातीचा जो अहंकार आहे, जो स्वाभिमान तुम्ही घेताय तो पण तुम्हाला पाहिजे। म्हणजे तुम्ही क्षत्रिय म्हणून पण एका बाजूला तुम्हाला म्हणवायचं आहे स्वतःला, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही कुणबी म्हणून आरक्षण पण मागताय, हे दोन्ही कसं एकत्र होईल? सर आम्ही क्षत्रिय पण आहे, आम्ही मराठा शेतकरी सुद्धा पण आहे, आम्हाला शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे। OBCना आरक्षण कसं मिळालं माहितीये? OBCला सर असे OBCना शूद्र म्हणून आरक्षण मिळालं। मराठा शूद्र आहे, तुम्ही मानता स्वतःला शूद्र? सर तसं नाही म्हणता येणार, पण नक्कीच तुम्ही क्षत्रिय म्हणता स्वतःला आणि कुणबी म्हणून आरक्षण कसं मागता? कुणबी तर शूद्र आहे सर, आमच्या नोंदणी निघत आहे ना, ते पण त्याच्यानुसार दिलं पाहिजे आम्हाला आरक्षण। म्हणजे दोन्ही गोष्टी पाहिजेत तुम्हाला? यस, नक्कीच। म्हणजे तुम्हाला कुणबी म्हणून आरक्षण पण पाहिजे, आणि तुमचा जो क्षत्रियाचा किंवा मराठ्याचा जो तुमचा अहंकार आहे तो पण तुम्हाला सोडायचा नाही। कसं काय सोडायला? आमचा हक्क आहे, 1 मराठा लाख मराठा। हा विरोधाभास आहे, खरं तर हा विरोधाभास आहे। एका बाजूला कुणबी म्हणून आंदोलन करतात, कुणबी म्हणून त्यांना सर्टिफिकेट पाहिजे, आरक्षण पाहिजे, परंतु मराठाचा जो अहंकार आहे, जातीचा जो अहंकार आहे तो सोडायला देखील तयार नाही। आता हे आरक्षण कसं मिळणार हा एक प्रश्न आहे।